ठीक आहे, लक्ष द्या. तुमच्या नोट्स मधला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघतोय आपण. आपला टॉपिक कुठला चालू आहे? रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. त्यातला कुठला प्रकार? ऍडमिशन ऑफ पार्टनर. बरोबर आहे. आता ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये आपण कालपर्यंत काल एक प्रॉब्लेम घेतला, त्याच्यामध्ये काय लक्षात आलं आपल्या? कसं एक्झॅक्ट काय म्हणतो आपण त्याला, थीम काय असणार आहे प्रॉब्लेमची? 2 पार्टनर्स ऑलरेडी आहेत, तिसरा एक नवीन पार्टनर जॉईन होणार. बरोबर. आपण जसं फर्स्ट डे ला डिस्कस केलं होतं, नवीन पार्टनर येतोय म्हणजे त्याच्याकडून काय एक्सपेक्टेशन असणार, त्याने काय केलं पाहिजे बिझनेसमध्ये? कॅपिटल आणलं पाहिजे. बरोबर. गुडविल आणलं पाहिजे. त्यानंतर आणखी काय ऍडजस्टमेंट बघितलं आपण? रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स. कुठे अप्रिशिएट केलं, कुठे डेप्रिशिएट केलं, ऍडजस्टमेंट केलं. बरोबर आहे. सेम तसाच एक प्रॉब्लेम आहे, सिंपल आहे. बघा काय दिलंय. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हु शेअर्ड प्रॉफिट्स इक्वली. सुजाता आणि पौर्णिमा 2 पार्टनर्स आहेत, इक्वल रेशो होता त्यांचा, त्यांची बॅलन्स शीट दिली आपल्याला. ही बॅलन्स शीट जी असणार आहे ती काय ओल्ड पार्टनर्सची असणार, ओल्ड फर्मची. म्हणजे ज्या फर्म मध्ये 2 पार्टनर्स होते त्यांची बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली असणार. तर ओल्ड फर्मच्या बॅलन्स शीट मध्ये काय होतं? कॅपिटल होतं सुजाताचं 1 लाख रुपीज आणि पौर्णिमाचं 1,40,000. 1,40,000 रुपये पौर्णिमाचं कॅपिटल आहे. क्रेडिटर्स होते 34,000, बिल्स पेबल होतं 26,000. अशा लायबिलिटीज होत्या काही. त्यानंतर ऍसेट्स काय काय होतं यांच्याकडं? लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, सन्ड्री डेटर्स, स्टॉक आणि कॅश. तर याचं मी सांगितलं होतं तुम्हाला, याची पोस्टिंग कुठं होणार? बॅलन्स शीटला, करंट बॅलन्स शीटला होणार. फक्त कुठल्याची पोस्टिंग घेणार नाही, कॅपिटलचा बॅलन्स लिहायचा नाही लायबिलिटी साईडला आणि कॅश अकाउंटचं लिहिणार नाही, कारण हे बॅलन्स चेंज होतं. कॅपिटल बॅलन्सही चेंज होणार आणि कॅशही चेंज होणार. मग हे लिहिणार कुठं? त्यांचे सेपरेट अकाउंट आहे. पार्टनरचा बॅलन्स लिहायचा पार्टनर कॅपिटल अकाउंट मध्ये आणि कॅशचा बॅलन्स लिहायचा कॅश अकाउंट मध्ये. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय? ऑन 1 एप्रिल 2018 ही बॅलन्स शीट दिली 31 मार्च 18 ची, आणि इमिडिएट नेक्स्ट डेला, पुढच्याच दिवशी, अपर्णा जॉईन्स द फर्म. नवीन पार्टनर आली अपर्णा ऍज अ थर्ड पार्टनर, तिसरं पार्टनर म्हणून तिने जॉईन केला फॉर 1/5 शेअर. आता हे 1/5 वाला मी आणखी सांगितलं नाही तुम्हाला, त्याची ज्या वेळेला गरज वाटेल त्यावेळेला सांगेल. थोडं थोडं समजून घ्यायचंय. ऑफ फ्युचर प्रॉफिट. तिला 1/5 शेअर देणारे म्हणजे काय बरं? आपलं झालंय फायनल अकाउंट मध्ये 1/5 म्हणजे काय? 5 मधला 1 शेअर तिला, टोटल 5 शेअर करायचे, 1 शेअर तिला द्यायचा. तर आता ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स, काय काय अटी शर्ती सांगितले तिला ऍडमिशन होण्यासाठी? गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 लाख रुपीज. गुडविलचं व्हॅल्युएशन 2 लाख रुपये काढलं, आणि अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. टोटल गुडविल किती रुपये काढलं? 2 लाख रुपये. आणि अपर्णाचा जो शेअर असेल तो तिने कॅश मध्ये आणायचा. तुमचं टोटल गुडविल 2 लाख रुपये, अपर्णाचा शेअर किती आहे? 1/5. इथे दिले ना 1/5. म्हणजे याचं जर आन्सर काढलं, याचं आन्सर तुम्हाला कसं काढायचं? 2 लाख डिवायडेड बाय 5. त्याचा आन्सर येईल 40,000. 40,000 रुपये तिने, 4/25, बरोबर ना? म्हणजे तिने किती रुपये गुडविल आणायचे? 40,000 रुपये गुडविल आणायचे तिने. समजलं? 2 लाखाचं 5वं शेअर कसं काढलं समजलं का? 2 लाख भागिले 5, 40,000 आन्सर आलं, तेवढं गुडविल तिने आणायचं. अपर्णा इज टू ब्रिंग 1 लाख एज अ कॅपिटल. तुम्ही सांगितलं होतं तिने भांडवल आणलं पाहिजे, ते 1 लाख रुपये भांडवल आणायला तयार आहे. गुडविल 2 लाखापैकी कितीचा शेअर आला? 40,000. तो गुडविल आणायला तयार आहे. अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. प्रोव्हिजन ऑन सन्ड्री डेटर्स म्हणजे काय? प्रोव्हिजन ऑन सन्ड्री डेटर्स कशाचे प्रोव्हिजन करतो? आरडीडी. प्रोव्हिजन ऑन सन्ड्री डेटर्स म्हणजे आरडीडी 10% सांगितलंय. तर सन्ड्री डेटर्सला मार्किंग करू. लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. लँड अँड बिल्डिंग आता अगोदर किती आहे बघा? 60,000, 60,000 आहे. करायला किती सांगितलंय? 80. म्हणजे काय करायला लावलंय? ऍप्रिसिएशन 20,000 वाढवायला लावलंय. स्टॉक अँड स्टॉक नंतर कॉमा करा. या प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 20%. स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी रिड्यूस करायची म्हणजे कमी करायची. डेप्रिशिएशन, दोन्हींना डेप्रिशिएशन सांगितले 20% ने. आपल्याला बनवायला काय लावलंय? यू आर रिक्वायर्ड टू पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ फर्म. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये मी कालही सांगितलं, एक तर जर्नल एंट्रीज विचारतील किंवा अकाउंट्स बनवायला लावतील. आपण दोन्हींची प्रॅक्टिस का करतोय? कारण जनरल एंट्री झाल्याशिवाय जमत नाही तोपर्यंत अकाउंट जमणार नाही. जनरल एंट्री बेस आहे याचा. ठीक आहे. आता करायचंय काय? काल ज्यांना जास्त समजलं नव्हतं त्यांनी परत एकदा लक्षात घ्या. ही जी बॅलन्स शीट आहे त्यातलं कॅपिटल आणि कॅश सोडून बाकीचे सगळ्यांची पोस्टिंग करायची बॅलन्स शीट मध्ये. ठीक आहे. आता कॅपिटल दिले सुजाता आणि पौर्णिमाचं, तर फॉर्मॅट कसा बनवलाय? स्टार्टिंगला बनवलं आपण जर्नल एंट्रीज.
बटन दाब नाही एकदा बरं कोणीतरी दाबा ह्यांचं ठीक आहे हे हँग झालं होतं जरा कशाला ऍडजस्टमेंट होती सन्डे डेटर्सला लँड अँड बिल्डिंगला स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी ठीक आहे उठ ना जरा उठ 2 मिनिटं उठ तू काय होतंय बघू दे उठ 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 लाव लवकर लाव गरम व्हायला लागला मला लाव लवकर हर्षल लाव रे लाव एकच लाव फक्त चला पहिलं फर्स्ट आपल्याला बघायचं जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट बोलू नका आता डेट पर्टिक्युलर्स लेजर फोलिओ डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज ठीक आहे जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट बनवलाय हे जे बॅलन्स शीट मधलं आपण पोस्टिंग करतो त्याची जर्नल एंट्री होत नाही तर बॅलन्स जिथं तिथं लिहितोय आपण त्यानंतर जर्नल एंट्री नंतर काय बनवायचे आपल्याला कुठले अकाउंट बनवायचे काल आपण बघितलं इन द बुक्स ऑफ फर्म फर्स्ट अकाउंट बनवायचं असतं आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट हे रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे तुमचं नॉमिनल अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट मध्ये काय करतो डेबिटला लॉस एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला इन्कम्स अँड गेन्स म्हणजे या अकाउंट मध्ये लॉस झाला किंवा एक्सपेंडिचर असेल तुमच्यासाठी तर तो जाणार डेबिटला आणि इन्कम किंवा फायदा असेल इन्कम किंवा गेन असेल तर तो जाणार क्रेडिट साईडला त्यानंतर आपण बनवणार पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट पार्टनर कॅपिटल अकाउंट मध्ये काय करायचं जेवढे पार्टनर्स आहेत तेवढं त्यांची नावं त्या कॉलमची नावं बनवायची म्हणजे काय नाव त्यांचं नोट्स मध्ये बघून सांगा मला अपर्णा पौर्णिमा ठीक आहे चला आता कॉलमची हेडिंग त्यांचं कॅपिटल अकाउंट आहे सुजाता पौर्णिमा आणि कोण आहे तिसरी नवीन अपर्णा सुजाता पौर्णिमा आणि अपर्णा बोलू नका रे लक्ष द्या बोलू नका बॅलन्स शीट जी बनवायची आपल्याला ती बॅलन्स शीट बनवायची असते ज्या दिवशी पार्टनर आलाय त्या दिवशी 1 एप्रिल 2018 ला लायबिलिटी बॅलन्स शीट तर तुम्हाला माहिती आहे ऍसेट रुपीज मध्ये आणि त्यानंतर वर्किंग नोट मध्ये बनवायचं कॅश अकाउंट आणि एक गुडविल अकाउंटची ऍक्च्युअली गरज नाही पण तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी बनवू एक आपण गुडविल अकाउंट एक बनवू म्हणजे वर्किंग नोट नंबर 1 कॅश अकाउंट तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बनवायला लागणार आणि दुसरं वर्किंग नोट नंबर 2 गुडविल अकाउंट क्रेडिट आणि डेबिट आता इथं काय कॉलमची नाव वगैरे टाकत नाही काय करायचंय प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिली त्याची पोस्टिंग करायची तर तुमच्या नोट्स मध्ये बघा कॅपिटल दिलंय सुजाता आणि पौर्णिमाचं तो तुम्हाला सांगितलं मी कॅपिटल डायरेक्ट लायबिलिटी साईडला लिहायचं नाही तर कॅपिटल त्यांच्या अकाउंट मध्ये लिहायचं कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स कुठं लिहायचा कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स होतो क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन सुजाताचं कॅपिटल होतं 1 लाख रुपये आणि पौर्णिमाचं कॅपिटल होतं 1,40,000 1,40,000 अपर्णा नवीन आली त्याचं कॅपिटल काही नाही त्यानंतर लायबिलिटी दिले तुम्हाला क्रेडिटर्सला काय ऍडजस्टमेंट आहे का ऍडजस्टमेंट काय क्रेडिटर्स लायबिलिटी बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला आहे तिथे देऊन टाका क्रेडिटर्स आणि ऍडजस्टमेंट नाही त्यामुळे डायरेक्ट आउटरला 34,000 बिल्स पेबल लायबिलिटी आहे त्यालाही काही ऍडजस्टमेंट नाहीये डायरेक्ट आउटरला 26,000 कळाली लायबिलिटी साईडची पोस्टिंग फक्त कॅपिटल मी त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये लिहिलंय बाकीच्या लायबिलिटी ऍज इट इज बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला लिहिलं ऍसेट साईडला दिले लँड अँड बिल्डिंग आता ऍसेटलाच जाणार पण हिला ऍडजस्टमेंट आहे ना त्यामुळे इनरला घ्यायला लागेल लँड अँड बिल्डिंग 60,000 त्याला ऍडजस्टमेंट आहे 2 लाईन ऍडजस्टमेंट करण्यासाठी त्यानंतर दिले प्लांट अँड मशिनरी पण ऍसेट साईडला जाणार ऍडजस्टमेंट आहे
त्याला इनरला ठेवायला लागणार. त्यानंतर काय दिलंय, फर्निचर. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे का, नाहीये, डायरेक्ट आउटरला. फर्निचर किती आहे, 24. सन्ड्री डेटर्स ऍसेटलाच जाणार आहे, पण सन्ड्री डेटर्स 26,000, त्याला ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे त्याला इनरला. स्टॉक ऍसेटला जाणार, स्टॉकला ऍडजस्टमेंट आहे 40,000, त्याला ऍडजस्टमेंट साठी स्पेस. फक्त एक लक्षात ठेवायचं, आता कॅश ऍज इट इज लिहायची नाही. कॅश का नाही लिहायची, कारण कॅपिटलचे पैसे येणार आहेत, गुडविलचे पैसे येणार आहेत, त्यामुळे कॅशचे बॅलन्स चेंज होणार ना. त्यामुळे कॅश ऍज इट इज लिहायचं नाही. आपण जे कॅश अकाउंट बनवलंय त्याच्यामध्ये लिहायचं. तर कधीही लक्षात ठेवा, ऍसेट्सला डेबिट बॅलन्स असतो आणि लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असतो. म्हणून कॅपिटलचं ब्रॉड डाऊन क्रेडिटला झालं. आता कॅश ऍसेट आहे, याचा ब्रॉड डाऊन डेबिटला होणार. तो बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती स्टार्टिंगला बॅलन्स आहे, कॅशचा बॅलन्स किती होता, 80,000, 80,000. इथं कॉलम दोन अमाऊंटच्या कॉलमची गरज नाही, एकच पाहिजे. पोस्टिंग कळाली. पोस्टिंग मध्ये काही चेंज केलेलं नाही, मी फक्त कॅपिटल लिहिलंय कॅपिटल अकाउंट मध्ये बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि कॅशचा बॅलन्स लिहिला कॅश अकाउंट मध्ये डेबिट साईडला. बाकीचं तर सेम केलंय. बॅलन्स शीट मध्ये पोस्टिंग केली, ज्यांना ऍडजस्टमेंट आहे ते इनरला, ऍडजस्टमेंट नाही ते आउटरला. समजलं. ऍडजस्टमेंट नंबर 1, गुडविल इज व्हॅल्यूड एट 20,000 आणि अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल. तर आपण गुडविलचा शेअर काढला, त्याचा किती रुपये गुडविल आणणार आहे ती, 40,000 रुपये. आपण आतापर्यंत जे केली पोस्टिंग, त्याची जर्नल एंट्री होणार आहे का, पोस्टिंगची जर्नल एंट्री होणार नाही. पोस्टिंग केले आपण, आता जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याची जर्नल एंट्री होईल. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, एक जर्नल एंट्री बघू आपण आता साइड बाय साइड. 1 एप्रिल 2018 डेट आहे. मला सांगा, अपर्णा गुडविल आणणार आहे 40,000 रुपये. गुडविल आणणार म्हणजे काय आणणार, काल सांगितलं होतं, 2-3 रूल सांगितले होते. पैसे आले की कॅशला डेबिट, पैसे गेले कॅशला क्रेडिट, पैसे आले कॅशला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. आणि कशासाठी पैसे आले, गुडविल साठी आले ते. मग कॅश अकाउंट डेबिट 40,000 रुपये, 40,000 रुपीज. आणि कशासाठी आलेत, ऍडजस्ट एंट्री. ह्याच्यावरती एक अख्खा टॉपिक आकारवले जर्नल एंट्रीवरती. मी तुम्हाला एवढं शॉर्टकट मध्ये जर्नल एंट्री सांगतो, नीट लक्ष द्या. ज्यांना जर्नल एंट्री येत नाही, अकरावीला ज्यांनी केलं नाही, त्यांना मी एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो जर्नल एंट्री, व्यवस्थित लक्ष द्या. पैसे आले म्हणून कॅशला डेबिट, आणि कशासाठी आलेत, गुडविल साठी म्हणून गुडविलला क्रेडिट. गुडविल अकाउंट 40,000. बिंग गुडविल ब्रॉट इन, नॅरेशन लिहायचं त्याचं. बिंग गुडविल आणलं म्हणजे ब्रॉट इन कॅश बाय, काय नाव आहे तिचं, अपर्णा. अपर्णाने कॅश मध्ये गुडविल आणलं, असं नॅरेशन लिहिलं त्याचं आपण. ठीक आहे. त्यानंतर अपर्णा इज टू ब्रिंग 1 लाख रुपये त्याचं कॅपिटल. अपर्णाने हे गुडविल 40,000 रुपये काल आपण डिस्कस केले. 40,000 रुपये गुडविल आणतो कशासाठी, तो नवीन पार्टनर, ओल्ड पार्टनरला द्यायचं असतं गुडविल, बरोबर आहे. तुम्हाला काल एक मी सांगितलं की ओल्ड पार्टनरला किंवा कुठल्याही पार्टनरला जर काय मिळणार असेल तर त्यांचं कॅपिटल वाढणार का कमी होणार, वाढणार असेल तर क्रेडिट करायचं का डेबिट करायचं, क्रेडिट करायचं. मग गुडविलचे पैसे दोघी जणींना दोन्ही पार्टनरला विकायचे, वाटायचे. त्यांचा रेशो काय होता, इक्वल रेशो होता. मग किती रुपये जाणार त्यांना, 20,000 रुपये जाणार. पार्टनरला गुडविलचे पैसे मिळणार म्हणून पार्टनरला क्रेडिट, आणि कशाचे पैसे देत आहे, गुडविलचे. मग सिंपल लॉजिक, गुडविलला डेबिट करा, गुडविल अकाउंट डेबिट, टोटल 40,000. पहिल्या पार्टनरचं नाव काय, सुजाताज कॅपिटल अकाउंट. तो सुजाताज कॅपिटल अकाउंट 20,000 रुपये. तो पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट 20,000. समजलं काय केलं तुम्हाला, मी जे सांगितलं, पार्टनरला गुडविलचे पैसे मिळणार म्हणजे कॅपिटल त्यांचं क्रेडिट होतं, म्हणून कॅपिटलला क्रेडिट केलं, आणि कशाचे पैसे दिले तर गुडविलचे म्हणून गुडविलला डेबिट केलं. ठीक आहे. याचं नॅरेशन आपण काय केलं, एंट्री कशाची केली आहे, बिंग काय केलं, गुडविल डिस्ट्रीब्यूट केला, बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड. being goodwill distributed to old partners. मी कालही तुम्हाला एक नाव सांगितलं होतं, आजही तेच नाव सांगतो, इन सॅक्रिफाईस रेशो. हा सॅक्रिफाईस रेशो मी तुम्हाला जे योग्य वेळी त्यावेळेला सांगेल. आपण सध्या ओल्ड रेशो नुसारच वाटले. ठीक आहे.
इन सॅक्रिफाईस रेशो. त्या फक्त रेशोचं नाव लक्षात ठेवा. सॅक्रिफाईस रेशो मध्ये गुडविल वाटलं. आता या प्रॉब्लेम मध्ये मी जर्नल एंट्री का सांगतोय, जर समजा प्रॉब्लेम मध्ये जर्नल एंट्री विचारलीच नाही तर जर्नल एंट्री यायला पाहिजे तर पोस्टिंग जमल. जर्नल एंट्री काय झाली, गुडविल आणल्याची जर्नल एंट्री सांगा मला काय झाली. गुडविल आणल्याची जर्नल एंट्री काय केली आपण, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, म्हणजे कॅशला डेबिट आहे. जर जर्नल एंट्री विचारलीच नाही, आपल्याला जर लेजर बनवायला लावले तर पोस्टिंग कशी करणार, कॅश अकाउंटला डेबिट आहे, मग कॅशच्या डेबिटला जायचं. विरुद्ध अकाउंटचं नाव काय, गुडविल अकाउंट, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. 40,000. दुसरं म्हणजे दुसरा इफेक्ट गुडविलला क्रेडिट होतं, बरोबर आहे ना. एंट्री लक्षात ठेवा डोळ्यासमोर. काय एंट्री एकदा सांगा, गुडविल आल्याची एंट्री काय, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, मग कॅशच्या डेबिटला लिहिलं, गुडविलच्या क्रेडिटला लिहिलं पाहिजे. मग गुडविलच्या क्रेडिटला गेलो, बाय काय होतं ऑपोजिट अकाउंटचं नाव, कॅश अकाउंट. 40,000. अशी पोस्टिंग करायची तुम्हाला, पण ही पोस्टिंग कधी जमणार, जर जर्नल एंट्री जमली तर. त्यानंतर आपण दुसरी जर्नल एंट्री केली, डिस्ट्रीब्यूट केल्याची गुडविल. आता याची एंट्री कशी केलेली, गुडविलला डेबिट आणि पार्टनरला क्रेडिट आहे, मग गुडविल अकाउंट मध्ये डेबिटला जायचं. आणि विरुद्ध अकाउंटची नाव काय आहेत, बोल रे, कळत नाही ना जर्नल एंट्री तुला, जर्नल एंट्री तुलाच विचारतोय, कळत नाही ना जर्नल एंट्री, म्हणजे सांगतो त्याच्याकडे लक्ष पण नाही तुझं, कसं कळल. कुठली जर्नल एंट्री सांगतोय मी, सांग, तुझ्यातच सांगतोय, तुझ्यातच लक्षात राहिलं तुझ्या. किती नंबरची जर्नल एंट्री सांगतोय, 2 नंबरची. काय जर्नल एंट्री, वाच वाच ना जर्नल एंट्री. अरे जर्नल एंट्री वाच, तुला कळत नाही म्हणून विचारतोय. पण गुडविल अकाउंट डेबिट कशी वाटायची जर्नल एंट्री, गुडविल अकाउंट डेबिट की गुडविल अकाउंट डेबिट टू सुजाताज कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट, म्हणजे या दोघांना क्रेडिट आहे. टू म्हणजे काय, यांना क्रेडिट आहे आणि गुडविलला डेबिट आहे. आता याचं अकाउंट मध्ये कसं लिहायचं, जर्नल एंट्रीच बेस आहे अकाउंटचा. ज्याला जर्नल एंट्री आली त्यालाच अकाउंट येणार, डायरेक्ट अकाउंट कोणाला येत नाही. आता काय झाले ते तुम्ही नशिबाला आलेत, माझ्या ज्यांनी 11वीला काही केलेलं नाही, त्यामुळे सगळं शॉर्टकट सांगायची वेळ आहे तुम्हाला. मी तरी शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजेल असं सांगतोय, त्यामुळे लक्ष द्या. गुडविलला डेबिट आहे, गुडविल अकाउंट शोधा, त्याच्या डेबिटला जा. ते गुडविल अकाउंट इथे गुडविलच्या डेबिटला गेलो, काय होतं ऑपोजिटला नाव कोणाकोणाची होती, सुजाता आणि टू पौर्णिमा असं होतं. मग गुडविलच्या डेबिटला लिहिणार मी टू सुजाताच कॅपिटल अकाउंट. 20,000 रुपये होते, बरोबर आहे का. आणि टू पौर्णिमाच कॅपिटल अकाउंट 20,000 रुपये होते, म्हणजे मी डेबिटच्या अकाउंटची लेजर पोस्टिंग केली. टू पौर्णिमाच कॅपिटल अकाउंट 20,000 रुपये. आता एक केलं, डेबिट वाल्याचं काम केलं, क्रेडिटला राहिलेत ना अजून दोन्ही. ही जर्नल एंट्रीची पोस्टिंग करतोय मी, सुजाता आणि पौर्णिमाला क्रेडिट आहे, यांचं कॅपिटल अकाउंट आहे आपल्याकडं, मग त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये क्रेडिटला जायचं. आणि विरुद्ध अकाउंट कुठले आहे, गुडविल, डेबिटच्या विरुद्ध क्रेडिट, यांना क्रेडिट आहे म्हणजे यांच्या विरुद्ध गुडविल झालं डेबिट वाला, मग यांच्या कॅपिटल मध्ये क्रेडिटला जाणार. आणि विरुद्ध अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट, मग त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये जायचं बाय गुडविल अकाउंट. ₹20,000 सुजाता आणि 20,000 रुपये पौर्णिमाचा काय संबंध नाही. जर्नल एंट्रीची पोस्टिंग कशी करतोय कळालं का, हे कळालं तर पुढचं कळलं. याच्यात काय मला तर काय रॉकेट सायन्स वाटत नाही, एवढा दोन वेळा समजल्यावरती सांगितल्यावरती समजायला पाहिजे. तरी काय सांगायचं का परत एकदा, समजले का जर्नल एंट्री कशी करतोय. ठीक आहे, पुढची जर्नल एंट्री त्याच्यानंतर आपण करायची एक पहिली ऍडजस्टमेंट झाली. दुसरी ऍडजस्टमेंट, अपर्णा इज टू ब्रिंग 1 लाख ॲज अ कॅपिटल. अपर्णाने 1 लाख रुपये कॅपिटल आणायचंय. अगोदर जर्नल एंट्री करायची, ज्या वेळेला विचारलं नाही त्यावेळेला मनातल्या मनात करायची, मग त्याची लेजर मध्ये पोस्टिंग. अपर्णाने कॅपिटल आणलं म्हणजे अपर्णा काय घेऊन येणार सोबत, कॅश घेऊन येणार. मी सांगितलं कॅश आली की कॅशला डेबिट करायचं, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. किती रुपये आणले अपर्णाने, 1 लाख रुपये. आणि कशासाठी पैसे आणलेत तिने, कॅपिटल साठी, म्हणजे टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट, अपर्णा कॅपिटलला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट. तुमचा प्रॉब्लेम कडे बघण्याचा अप्रोच कसा आहे ना, याच्यावरती पण डिपेंड आहे. तुम्ही जर असा विचार करताय मला कळतच नाही तर ते कळणारच नाही. तुम्ही जरा लक्ष द्या, फोकसने लक्ष द्या की काय कळत नाहीये.
कॅश आली कॅशला डेबिट करा. एवढं ह्याच्यात मला तर काय अवघड वाटत नाही. कळतं का नाही मी सांगतोय ते. कॅश आली की कॅशला डेबिट करायची. अपर्णा 1 लाख रुपये घेऊन आली. दिसते का 1 लाख रुपये आणलेले अपर्णाने. कॅश आली कॅशला डेबिट. कशासाठी पैसे आणलेत तिने मयूर बोल. मग कॅपिटलला क्रेडिट करायचं. सिंपल आहे ना. कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाच कॅपिटल अकाउंट. काय आवड याच्यामध्ये. इथं गुडविलची एंट्री कशी केली होती. अपर्णा 40,000 रुपये घेऊन आली आहे. कॅश आली कॅशला डेबिट. कशासाठी पैसे आणले होते. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये कशासाठी पैसे आणले होते. तो लक्ष नाही बाळा. तुला कळणार नाही. आता नाही कळलं तर कळणारच नाही तुला. सिंपल जर्नल एंट्री सांगतोय मी. चला या जाऊ द्या. ज्यांचं लक्ष नाही त्यांचं काही करू शकत नाही आपण. बिंग कॅपिटल ब्रॉड बाय अपर्णा. ₹1 लाख. आता राहिला प्रश्न पोस्टिंग कशी करायची. कॅशला डेबिट आहे आणि कॅशच्या विरुद्ध अकाउंट कुठलं आहे. अपर्णा कॅपिटल. मग कॅशच्या डेबिटला जायचं. कॅश अकाउंट स्वतः बॅलन्स शीटच्या खाली वर्किंग नोट मध्ये बनवलंय. कॅश अकाउंट डेबिट टू डेबिटला जाऊन त्याचे लिहिलं अपर्णाज कॅपिटल अकाउंट. 1 लाख रुपये. आणि अपर्णा कॅपिटलला काय होतं. क्रेडिट. म्हणजे ते क्रेडिटला तिच्या क्रेडिटला जायचं आणि ऑपोजिट अकाउंटचं नाव काय. कॅश अकाउंट बाय कॅश अकाउंट. आणि अपर्णाच्या कॉलम मध्ये पैसे लिहायचे. 1 लाख रुपये तिने कॅपिटल आणलं. समजलं. आता तुम्हाला सांगितलं होतं पुढच्या सगळ्या रिव्हॅल्युएशन वाले ऍडजस्टमेंट्स आहेत. तर रिव्हॅल्युएशनची एकदाच ऍडजस्टमेंट करायची आणि त्याचे टोटल जर्नल एंट्री एकत्र होईल. म्हणजे प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स वरती 10% आरडीडी करायचंय. म्हणजे डेटर्स मधून काय करायला लागेल त्याला. लेस. म्हणजे डेटर्स मध्ये जाणार मी. लेस आरडीडी ऍट 10%. किती येईल 10%. 23,400. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आताच्या आधीच्या टॉपिक मध्ये बॅलन्स शीट मधला इफेक्ट केला. आरडीडीचा दुसरा इफेक्ट कुठं करत होतो आपण. प्रॉफिट अँड लॉसला. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे हा रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जाणार. टू आरडीडी. किती अमाऊंट होती. 2,600 ना. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट 80,000. लँड अँड बिल्डिंग 80,000 करायची. अगोदर किती लँड अँड बिल्डिंग. म्हणजे काय करायचंय. 20,000 वाढवायचंय. ऍड ऍप्रिसिएशन 20,000. मग आता तुम्ही मला सांगा. लँड अँड बिल्डिंग 20,000 रुपयांनी वाढली तर रिव्हॅल्युएशनचं सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. लॉस होत असेल तर डेबिटला आणि फायदा होत असेल तर क्रेडिटला. ऍसेट वाढले म्हणजे लॉस आहे का गेन आहे. म्हणजे क्रेडिटला जाणार. बाय लँड अँड बिल्डिंग 20,000. त्यानंतर स्टॉक अँड मशिनरी इज टू बी रिड्युस्ड बाय 20%. रिड्यूसचा अर्थ कालही सांगितलं. रिड्यूस म्हणजे काय. कमी करायचंय. स्टॉकला डेप्रिसिएशन म्हणता येणार नाही कारण स्टॉक करंट ऍसेट आहे. फिक्स ऍसेट डेप्रिसिएट होते. स्टॉकला रिडक्शनच शब्द वापरायला लागला आपल्याला. प्लेस रिडक्शन ऍट 20% म्हणा. किती येते 20%. 8,000 म्हणजे हे झाले 32,000. आणि आणखी कशावरती होतं. प्लांट अँड मशिनरी फिक्स ऍसेट. इथं डेप्रिसिएशन म्हणू शकता तुम्ही. लेस डेप्रिसिएशन ऍट 20%. किती येतील. 14,000 म्हणजे 60 आणि 56. आता मला सांगा तुमची प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएट झाले 14,000 14,000 आणि स्टॉक कमी झाला 8,000 रुपयांनी. तुमचा फायदा आहे का तोटा आहे. म्हणजे कुठं रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. मग इथे लिहिणार आपण टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14,000. टू स्टॉक अकाउंट 8,000. समजलं. काय राहिले का आणखी बाकी. सिंपल आहे. कळालं. आता हे झाल्यानंतर काय करायचं. प्रॉफिट झाला का लॉस झाला ओव्हरऑल बघायचं. याची टोटल किती होती. लॉसची टोटल किती होती तुमची. 14 आणि 8 22. 24,600. डेबिटची टोटल झाली 24,600 आणि क्रेडिट 20,000 आहे फक्त. म्हणजे नेट तुम्हाला लॉस झाला का प्रॉफिट झाला. लॉस 4,600 झाला. बरोबर आहे. मग क्लोज करणार आहे.
मोठी टोटल दोन्हीकडे लिहायची. आतापर्यंत जे करत आलोय तेच करतोय आता पण. मोठी टोटल दोन्हीकडे लिहायची. काय सिक्वेन्सनी केलंय मी, काय सिक्वेन्सनी गेलो, अगोदर बॅलन्स शीटची पोस्टिंग केली. त्याच्यामध्ये कशाची पोस्टिंग डायरेक्ट बॅलन्स शीट मध्ये होत नाही. कॅपिटल अकाउंट, ते कॅपिटल अकाउंट कुठे लिहायचं, कॅपिटल अकाउंट मध्ये क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे इथं लिहिलं. आणि आणखी कशाची पोस्टिंग केली नाही आपण, कॅशची. कॅश अकाउंट लिहिलं, कॅश अकाउंट मध्ये डेबिटला. हे दोन्ही सोडून बाकी सगळ्यांची पोस्टिंग मी बॅलन्स शीट मध्ये केली. ठीक आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 1 गुडविल आणलं होतं. गुडविल आणल्याच्या अगोदर जर्नल एंट्री केली. जर्नल एंट्री तशी गरजेची नाहीये, विचारली नाही तर जर्नल एंट्री करायची नाही आपल्याला. पण जर्नल एंट्री जमली तर कळेल ना पोस्टिंग कुठं करणार. जर्नल एंट्री काय केली गुडविलची, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. कॅशच्या डेबिटला टू गुडविल पोस्टिंग कशी करणार, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. ते गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं पार्टनर्स मध्ये. पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री सांगा बरं काय होईल. गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर, त्यांचे नाव ए आणि बी. कारण पार्टनरला गुडविल मिळालं की पार्टनरला क्रेडिट आणि गुडविलला डेबिट. मग त्याची एंट्री कशी केली, गुडविलला डेबिट होतं तर गुडविलच्या डेबिटला त्या दोघांची नाव सुजाता आणि पौर्णिमा. आणि सुजाता पौर्णिमाला क्रेडिट आहे तर सुजाता पौर्णिमाच्या कॅपिटलला क्रेडिटला गेलो आणि विरुद्ध अकाउंट बाय गुडविल. ठीक आहे. बाकीचं रिव्हॅल्युएशनचे ऍडजस्टमेंट होत्या. म्हणजे आरडीडी होता तो काढला, बॅलन्स शीट मधून लेस केला आणि आरडीडी लॉस आहे म्हणून डेबिटला गेला रिव्हॅल्युएशनच्या. लँड अँड बिल्डिंग वाढवायला लावली होती, ऍड केली आपण सेट. लँड अँड बिल्डिंग वाढली तर इन्कम गेन आहे आपला, तो क्रेडिटला गेला. आणि स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी कमी करायला लावली, त्यातून कमी केली आणि ऍसेट कमी झाले म्हणजे लॉस डेबिटला गेला. समजलं इथपर्यंत. आता नेट इफेक्ट याचा असा दिसतोय की लॉस झालाय तुम्हाला 4600चा. लॉस कुणामध्ये वाटायचा, ओल्ड पार्टनर्स मध्ये. जुन्या पार्टनरचा लॉस. बॅलन्स शीट कुणाची आहे, ओल्ड पार्टनरची आहे, म्हणजे तो लॉस आहे त्या दोघांमध्ये जाणार बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय रेशो होता त्यांचा, इक्वल. मग काय नाव आहे त्यांची, सुजाता. 4600 जर इक्वली वाटलं तर कसं जाईल बरं, 2300 आणि 2300. सुजाताला 1 शेअर, पौर्णिमाला 1 शेअर. 2300 2300 आउटरला झाले 4600. हा काय आहे ब्रॅकेट मध्ये सांगायचं, हा आहे रिव्हॅल्युएशन लॉस. ठीक आहे. आता याची जर्नल एंट्री कशी होणार नीट समजून घ्या. रिव्हॅल्युएशन लॉसची जर्नल एंट्री कशी होणार, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. आपण कुठल्या अकाउंट मध्ये, अकाउंट कुठलं आहे आपलं आता सध्या, कुठल्या अकाउंट मध्ये आपण, रिव्हॅल्युएशन मध्ये. कुठल्या साईटला आहे, म्हणजे रिव्हॅल्युएशनला क्रेडिट आणि ह्या दोघांना डेबिट. म्हणजे याची एंट्री अशी होणार, सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट, पौर्णिमा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. याची जर्नल एंट्री कशी होती याची, सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट 2300, पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट 2300 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. अरे सॉरी, नाही ही एंट्री बरोबर आहे. नाही, रिव्हॅल्युएशनची एंट्री करायच्या राहिल्या आपल्या, या एंट्रीज राहिलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला ही एंट्री समजण्यासाठी मी केली, याचा सिक्वेन्स बदलू आपण. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 4600 रुपये. रिव्हॅल्युएशनची एंट्री राहिलं काय, नॅरेशन काय लिहिणार, काय केलं आपण या एंट्रीमध्ये, रिव्हॅल्युएशन लॉस कुणाला डिस्ट्रीब्यूट केला, ओल्ड पार्टनर्सला. बिंग रिव्हॅल्युएशन लॉस, रिव्हॅल्युएशन लॉस डिस्ट्रीब्युटेड टू, वाटला कुणाला, ओल्ड पार्टनर्सला वाटला. ही एंट्री मी तुम्हाला का सांगितली अगोदर, कारण याचा सेकंड इफेक्ट कसा होतो हे सांगायचंय मला तुम्हाला. आपण एंट्री केली, सुजाता कॅपिटलला डेबिट, पौर्णिमा कॅपिटलला डेबिट आणि रिव्हॅल्युएशनला क्रेडिट. बरोबर आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटलाच इफेक्ट आहे. आता या पार्टनरला डेबिट आहे तर त्यांच्या डेबिटला जायला पाहिजे. अकाउंट मध्ये पोस्टिंग करताना डेबिटला जाऊन कुठलं नाव लिहिणार तिथं, विरुद्ध नाव काय, तुम्ही थांबा बरं, तुम्ही सांगा दोघं जण. एंट्री काय, या एंट्रीची पोस्टिंग विचारतो मी. सुजाता आणि पौर्णिमाला डेबिट आहे म्हणजे त्यांच्या लेजर मध्ये डेबिटला जायचं. आणि विरुद्ध अकाउंट कुठलं आहे, काय नाव आहे, विरुद्ध अकाउंटचं नाव काय आहे, चुकलं तर चुकू दे ना, बोल ना, काय अकाउंटचं नाव आहे विरुद्ध,
डेबिटच्या विरुद्ध कुठला अकाउंट आहे? क्रेडिटला कुठला अकाउंट आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे सुजाता आणि पौर्णिमाच्या कॅपिटलला जायचं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. किती होता? 300. 2300. अपर्णाचा काही संबंध नाही. इथे ब्रॅकेटमध्ये सांगायचं आहे का हे रिव्हॅल्युएशनचा लॉस आहे. ठीक आहे. आता आपल्या काही एंट्री राहिलेल्या आहेत. गुडविल आणि कॅपिटलची एंट्री केली आपण. ह्या रिव्हॅल्युएशन मधल्या ज्या एंट्री त्या करायच्या राहिल्या होत्या. या डेबिट वाल्या आणि ही क्रेडिटला एकच आहे. बरोबर आहे. तर याची एंट्री कशी करायची सांगितली मी काल तुम्हाला. पहिले डेबिटची एंट्री विषयी बोलू आपण. रिव्हॅल्युएशनला डेबिट आणि या सगळ्यांना क्रेडिट. म्हणजे याची एंट्री अशी होईल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी, टू प्लांट अँड मशिनरी आणि टू स्टॉक. ठीक आहे. एंट्री नंबर ही चेंज होईल. ही 4 नंबरची एंट्री नाही, एंट्री नंबर ही चेंज होईल. 4 नंबरची एंट्री खाली लिहितो मी, तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहा. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. टू काय काय होतं? आरडीडी, प्लांट अँड मशिनरी आणि स्टॉक. टू आरडीडी अकाउंट, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, आरडीडी बहुतेक 2600, प्लांट अँड मशिनरी 14000 आहे आणि टू स्टॉक अकाउंट 8000 ना. याची टोटल आली होती 24600. बरोबर आहे. आपण नॅरेशन लिहायचं. काय केलं आपण? बिंग आरडीडी प्रोव्हाइडेड ऑन डेटर्स. आरडीडी प्रोव्हाइडेड ऑन डेटर्स. अँड प्लांट अँड मशिनरी अँड स्टॉक. काय केलं या दोन्हींना आपण? रिड्युस्ड बाय. त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं वर्डिंग बघा ना. रिड्यूस बाय काय केलं? 20%. समजलं? जर्नल एंट्री कुठं झाली? ह्याची पोस्टिंग आपण अगोदर रिव्हॅल्युएशनची जर्नल एंट्री एक एक करत नाही. रिव्हॅल्युएशन अगोदर सगळे ऍडजस्टमेंट करून घ्यायच्या. डेबिट वाली एकच एंट्री करायची कंबाईन. आणि क्रेडिटला रिव्हॅल्युएशनचं फक्त एकच होतं, लँड अँड बिल्डिंग. एकदा मला याची जर्नल एंट्री सांगा बरं काय होईल. अकाउंट मध्ये कुठले आपण? रिव्हॅल्युएशन मध्ये क्रेडिटला आहे म्हणजे रिव्हॅल्युएशनला क्रेडिट आणि या अकाउंटला डेबिट. म्हणजे काय? लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी एंट्री होणार आहे. म्हणजे एंट्री नंबर 5, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. किती? 20,000 होतं ना ऍप्रिसिएशन. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. नॅरेशन मध्ये लिहायचं. काय केलं आपण? लँड अँड बिल्डिंग मध्ये काय चेंज केलंय? ऍप्रिसिएटेड. लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएटेड. त्यांनी डायरेक्ट अमाऊंट दिली होती 20,000 ऍड करायला लावलं, ऍप्रिसिएट करायला लावलं होतं. लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएट. ठीक आहे. रिव्हॅल्युएशनची जर्नल एंट्री केल्या दोन्ही. रिव्हॅल्युएशनचा लॉस केला. तर लॉसची एंट्री ही 6 नंबरची आहे. म्हणजे अगोदर त्यात जर्नल एंट्री करायला पाहिजे होता आणि ही 6 नंबरची जर्नल एंट्री झाली. तर काय केलं? रिव्हॅल्युएशन लॉस आला आपला. तो रिव्हॅल्युएशन लॉस आपण पार्टनरलाही वाटला. आता पार्टनरचा अकाउंट क्लोज करायचं. कॅपिटल कोणाचं किती शिल्लक आहे बघायचं. पहिला अपर्णाच्या केसमध्ये अपर्णाचे क्रेडिटला 1 लाख रुपये आहेत. डेबिटला काही नाहीये म्हणजे 1 लाख अख्खा बॅलन्स राहिला. पौर्णिमाच्या केसमध्ये 60 टोटल होती याची आणि त्याच्यामधून डेबिटला 2300 आहेत म्हणजे 2300 मायनस करायचे. ते किती राहतील बरं? 1,57,700. 1,20,000 क्रेडिटची टोटल आहे आणि डेबिटला 2,300 म्हणजे 1,17,700. हा जो बॅलन्स राहिलाय त्यांच्या कॅपिटल मध्ये याला कुठला बॅलन्स म्हणायचा? कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. याचा अर्थ काय होतो की त्यांच्या कॅपिटल मध्ये एवढे पैसे शिल्लक येतात. आपण कॅपिटल कुठं दाखवलं पाहिजे? क्लोजिंग बॅलन्स. कॅपिटल कुठं दाखवलं पाहिजे? शेवटचा बॅलन्स. हा बॅलन्स जातो लायबिलिटी साईडला. लक्षात ठेवा. अमाऊंट 1,17,700, 1,57,700 आणि 1 लाख.
लायबिलिटी साईडला जा डायरेक्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा. बोला काय होतं, 1,17,700, 1,57,700 आणि 1,00,000 रुपये, बरोबर आहे. त्याची टोटल किती होतीये, 3,00,000, 3,60,000, 14, 3,74 आणि 7 आणि 7 14, 3,75,400, 3,60,000, 7 आणि 7 14, 3,74 आणि वरती 1400, 3,75,400 बरोबर आहे. एक अकाउंट आणखी क्लोज करायचं राहिलं आपलं, कुठलं, कॅश. हे गुडविल तर काय टाइमपास अकाउंट आहे, हे कायम क्लोज होणार, कारण गुडविल जेवढं आणलं तेवढं सगळ्याच्या सगळं डिस्ट्रीब्यूट केलं, म्हणजे त्याच्यामध्ये बॅलन्स किती राहत नाही. आता कॅश मध्ये किती बॅलन्स राहिला बघायचं आपल्याला. आपली सुरुवातीला कॅश होती 80,000, त्यानंतर 40,000 गुडविल साठी आले आणि 1,00,000 रुपये कॅपिटल साठी आले, म्हणजे किती होतील, 2,20,000. 2,20,000 खर्च काहीच केला नाही, म्हणजे सगळाच कॅरेट डाऊन बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे शिल्लक कॅश आहे 2,20,000 रुपये. ही कॅश कुठं दाखवली पाहिजे, ऍसेट साईड. ऍसेट साईडला दाखवून द्या कॅश 2,20,000. त्याच्यानंतर एकच काम राहिलं, टॅली करणे. हा काय राहिलं, झालं सगळं, काय राहिलं तर मग. हा ठीक आहे, बरोबर आलं तर ठीक, नाही तर गंडलं. बरोबर आहे ना, ठीक. किती येते बघू दे, थांब. 1,20,000, 9 6 15, 400, 4 35 400. इकडचे किती होते टोटल, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 1 50, 1 70, 2 लाख, 2,20,000, 4,20,000 झाले. 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 4,15,400, 4,35,400 बरोबर आहे. टोटल दोन्हीकडे येते 4,35,400 ला टॅली झाला प्रॉब्लेम. कालचा प्रॉब्लेम टॅली केला का तुम्ही, नाही केला. 5,79,700. जमला. आता एकदा लास्ट मला सांगा, ह्याच्यामध्ये कुठला पार्ट कळाला नसेल तर सांगा, परत एकदा सांगतो. मी माझ्या पद्धतीने बऱ्याच वेळा सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला, तुम्ही जर काय डाऊट असेल स्पेसिफिक तर विचारा. समजलाय प्रॉब्लेम. पिक्चर काय, पिक्चर कुठं सुरू होतो, ऑलरेडी 2 जण आहेत, सुरुवातीला 2 जण आहेत. पिक्चर मध्ये नवीन एंट्री होणार, बरोबर आहे का. 2 जण आहे, तुम्ही नवीन येतोय, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार, त्यांनी कॅपिटल दिलं पाहिजे. मग कॅपिटल दिलंय म्हणजे पैसे देतोय, कॅशला डेबिट आणि त्याच्या कॅपिटलला क्रेडिट. पहिला पिक्चर मधला पहिला सीन झाला, कॅपिटल आणलं त्यांनी, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. दुसरा सीन तुम्ही म्हणताय मी एवढे दिवस कष्ट करतोय, फक्त कॅपिटल व्यवसायासाठी आणून चालणार नाही, मला एक्स्ट्रा पैसे दे. म्हणजे काय दे, गुडविल दे. त्याने परत पैसे घेऊन आला, गुडविलचे पैसे आले, कॅशला डेबिट कशासाठी आणले, गुडविल साठी, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. दुसरा सीन झाला. तिसऱ्या सीनला तुम्हाला दोघांना पैसे वाटून घ्यायचे, पैसे मिळाले म्हणजे कॅपिटल क्रेडिट होणार, कॅपिटलला क्रेडिट करायचं आणि गुडविलला डेबिट करायचं. तिसरी एंट्री झाली. त्यानंतर रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन मध्ये तर सिंपल आहे, आपण पहिल्यापासून करतोय. आरडीडी डेप्रिसिएशन आपल्याला नवीन नाहीये, एकच वाढले त्याच्यामध्ये अप्रिसिएशन, हे सिंपल आहे. ज्यांनी सांगितलं होतं आरडीडी वगैरे करा, तर आपण डेटर्स मधून मायनस केले, डेप्रिसिएट करायला लावलं होतं तिथं डेप्रिसिएट केलं, कमी करायला लावलं कमी केलं, आणि लँड फक्त अप्रिसिएट करायला लावले तिथं वाढवले. त्यांचा सेकंड इफेक्ट करायचा आहे रिव्हॅल्युएशन मध्ये. ऍसेट कमी झाली, लॉस होत असेल तर डेबिटला, आणि जर फायदा होत असेल तर क्रेडिटला. याच्यात फायदा एकच झाला, फक्त लँड अँड बिल्डिंग 20,000 वाढली, ते गेलं क्रेडिटला, आणि बाकी आरडीडी, प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएट केली, स्टॉक कमी केला, ते गेलं डेबिटला. इथपर्यंत झालं. ह्या सगळ्या रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर आता काय करायचं, याचा परिणाम काय झाला, रिव्हॅल्युएशन मध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला तो शोधला. तिथं प्रॉफिट झाला 4,600चा, तो परत 4,600चा प्रॉफिट वाटून घ्यायचा दोघांमध्ये, तो पार्टनरला डिवाइड केला. तो पार्टनरला डिवाइड केल्याची जर्नल एंट्री ही आहे, 6 नंबरची जर्नल एंट्री आहे. ह्या जर्नल एंट्रीनुसार पोस्टिंग कशी करायची, या दोघांच्या डेबिटला जायचं आणि विरुद्ध अकाउंट रिव्हॅल्युएशन लिहायचं.
बरोबर आहे. याची पोस्टिंग अकाउंट मध्ये केली. रिव्हॅल्युएशनची कंबाईन जनरल एंट्री करायची. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, ते डेबिट वाले सगळे लिहायचे. आणि क्रेडिटला एकच होता लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन, ते चेक एंट्री केली. लॉस वाटल्यानंतर कॅपिटल मध्ये किती पैसे शिल्लक आहेत बघितलं, आणि जो बॅलन्स येईल तो लायबिलिटीला लिहिला कॅपिटल म्हणून. आणि शेवटचं एक काम केलं, कॅश अकाउंट क्लोज केला. कॅश मधला राहिलेला बॅलन्स पुढे दाखवायचा, ऍसेटला बॅलन्स शीट क्लोज. समजलं?